व्रत करा एकादशी, तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान, मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस, तुमचे रवित धन ते मजा मृत्यू के समान, विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेसाठी घेतलेला अभंग. जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग निवडलेला आहे. महाराज लहान आहेत परंतु अभंग मात्र मोठा आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पांडुरंगांचे नमन करूया. महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तारू. दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार. विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वराम, करुणा करा दयायाम, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आधी नमन रंगभूमिका, कीर्तन बी होती लोका, टाळ मृदुंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकया, हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणून पुलिया बाया, चालविया सकया नामा म्हणे. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार, आई माझी 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 हात, 3
तीन शिरे सात तया माझे दंडवत 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 तीन शिरे सात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तीनशे रे सात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत. आज या ठिकाणी कैलासवासी लक्ष्मण आनंदराव जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तन सेवा आणि मला असं वाटतंय की हाच माझा पूर्वजन्मीचा ठेवा विठ्ठल 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 आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. या भंगाद्वारे तुकाराम महाराज सर्वसामान्य माणसाला सुख सहज व सोप्या मार्गाने कसं मिळेल हे सांगतात. बघा, सुख हे बसलेल्यांपैकी सगळ्यांनाच हवंय. अहो बसलेलेच नाही तर आम्ही उभे राहिलेलो पण त्यातच येतो, कारण आम्हाला पण सुखच हवंय. बरं, इथं बसलेल्यांपैकी असं कोण आहे का की मला सुख नको दुःखच हवंय? तर असं कोणीही सापडणार नाही. मज लागी दुःख भावे ऐसा कोणी भाविना जीवे. म्हणजे इथं बसलेल्यापैकी कुणालाच वाटत नाही की माझ्या वाटेला दुःख यावं. म्हणजे आपल्या सर्वांना सुख हवंय. आपण सर्वजण सुखाच्या पाठीमागे धावतोय, पण एवढी धावपळ करून सुख मिळतंय का? तर नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. बर, पैशाने सुख खरेदी करता येते का? तर नाही. आणि जर पैशाने सुख खरेदी करता येत असतं तर आपल्या देशात मोठमोठे उद्योगपती आहेत की ज्यांनी पैशाच्या जोरावर सुखाची मोठमोठी गोडाऊन भरून ठेवली असती. पण पैशाने सुख खरेदी करता येते का? बचत गट, पैशाने सुख खरेदी करता येते का? तर नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुख मिळवण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा मार्ग शोधून काढलाय. तो म्हणजे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बघा, किती साधा आणि सोपा मार्ग आहे. जर तुम्हाला सुख पाहिजे तर तुम्ही त्या विठ्ठलाचं नाव घ्या. आता तुम्ही म्हणचाल महाराज, हिता आम्ही रात्रंदिवस धडपडतोय तरी सुद्धा आम्हाला सुख मिळत नाही. सुखासाठी आम्ही दुसऱ्यांचे बांध पोकरले तरी सुद्धा आम्हाला सुख मिळालं नाही. आणि तुम्ही तर म्हणताय की देवाचं नाव घेतल्यावर सुख मिळतंय. तुम्ही म्हणचाल महाराज, एकतर आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच बोलावलंय आणि तुम्ही काय पण सांगायला लागलाय आणि आम्ही काय पण ऐकून घ्यायला मोकळं नाही. मी तुम्हाला खरं सांगू का, मी पण काय पण सांगायला मोकळा नाही. अहो माझं जाऊ द्या, पण ज्यांचा हा अभंग आहे असे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज ते सुद्धा म्हणतात की मी पण काय पण सांगायला मोकळा नाही.
आणि जर तुमचा माझ्यावर विश्वासच नसेल तर पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे विचारोनी पाहावे पुराणे विचारोनी पाहावे पुराणे विश्वासाच्या मनी तुका म्हणे नाही, विश्वासाच्या मनी पहावे पुराणे विचारोनी, पहावे पुराणे तुका म्हणे माझा विश्वास जामनी, तुका म्हणे माझा विश्वास जामनी पाहावे पुराणी विचारोनी पाहावे पुराणी. तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणे विचारोनी. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुमचा माझ्यावर विश्वासच नसेल तर तुम्ही पुराणात जा. कारण पुराणात सगळं लिहून ठेवलंय की माणसाने जन्माला यायचं कसं, जन्माला आल्यानंतर जगायचं कसं आणि जगून झाल्यानंतर मरायचं कसं. हे सगळं कुठं लिहून ठेवलंय तर पुराणात लिहून ठेवलंय. पण आपल्याला पुराण वाचायला वेळ आहे का तर नाही. आणि हे तुकाराम महाराजांना अगोदरच माहिती होतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सुख मिळवण्यासाठी अतिशय साधा आणि सोपा मार्ग शोधून काढलाय. तो म्हणजे आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आता तुम्ही म्हणसाल, महाराज सुख मिळवण्यासाठी देवाचं नाव घ्यायचं हे आम्हाला कळालं, पण ते किती वेळा घ्यायचं आणि विठ्ठलाचंच का घ्यायचं. आता तुम्ही म्हणसाल, महाराज तुम्ही आहे वारकरी संप्रदायातलं म्हणून तुम्ही विठ्ठलाचं नाव घ्यायला सांगताय. तर असं काहीही नाही. तुमची ज्या देवी देवतांवर श्रद्धा आहे ना त्या देवी देवतांचं नाव घेतलं तरी चालेल. पण तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचंच नाव घ्यायला का सांगितलंय. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बघा, हे कलियुग आहे आणि कलियुगात जर तुम्हाला सुख हवं असेल किंवा तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या विठ्ठलाचंच नामस्मरण करावं लागेल. आता रात्रंदिवस करा असं मी म्हणणार नाही. दिवसातून 3 वेळा म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळी केलं तरी चालेल. पण ते तन, मन आणि धन या तिन्ही रूपाने एकत्र येऊन करा. महाराज तर म्हणतात की देवाच्या दारात क्षणभरच थांबा. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. तेने मुक्तिचारी साधियेल्या, तेने मुक्तिचारी साधियेल्या, साधियेल्या, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची
साधिया साधिया रे हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. बघा, क्षणभरच त्याच्या दारात थांबायला सांगितलंय. नाहीतर महाराजांना म्हणता आलं असतं की नाही, उभा तासभरी, उभा 2 तास. पण नाही, महाराजांना माहित होतं ही जात कीर्तनात बी नीट 2 तास बसत नाही, तर मंदिरात कधी जायची. म्हणून क्षणभरच त्याच्या दारात थांबायला सांगितलंय. थोडंच त्याचं नामस्मरण करायला सांगितलंय. पण ते कसं करा? गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, या कलियुगात जर तुम्हाला सुख हवं असेल किंवा तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल, तर तुम्ही फक्त आणि फक्त त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा. आता विठ्ठलाचंच नामस्मरण का करायचं? कोण येतं विठ्ठल? किती ताकद आहे त्या विठ्ठलात. वेदांनाही नाही कळला, वेदांनाही नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, सासनीनी दादा मामा गागा मामा गागा सासा, सासनीनी दादा मामा गागा मामा गागा सा, गमधानी सा गमधानी सा गमधानी सा सा, गमधानी सा गमधानी सा गमधानी सा सा, सासनीनी दादा मामा गागा सासा, सासनीनी दादा मामा गागा सा, गमधानी सा गमधानी सा गमधानी सा सा, गमधानी सा गमधानी सा गमधानी सा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखितो, पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे कलियुग आहे आणि या कलियुगात जर तुम्हाला सुख हवं असेल किंवा तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल, तर तुम्ही फक्त आणि फक्त विठ्ठलाचं नामस्मरण करा अभंगाच्या पहिल्या चरणात. आम्ही तेने सुखे, आम्ही तेने सुखे, आम्ही तेने सुखी, आम्ही
दान. तुकाराम महाराज म्हणतात, जेवढी या मातीला किंमत आहे तेवढी या धनाला किंमत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराना देखील माघारी पाठवला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे धन आम्हाला माती समान आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही धनाला जास्त महत्त्व देऊ नका, कारण या धनासाठी कितीतरी लोकांचे प्राण गेले आहेत. तुका म्हणे धन धनासाठी घेती प्राण. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही धनाला व तसेच संसाराला जास्त महत्त्व देऊ नका, परमार्थाला द्या. कारण परमार्थ हा खरा आहे आणि संसार हा खोटा आहे. परमार्थात भरपूर सुख आहे तर संसारात दुःखच दुःख आहे. दुःखाचं मूळ कारणच संसार आहे. संसार दुःखमय चोहीकडे इंगय, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमय. बघा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही संसाराला जास्त महत्त्व देऊ नका, परमार्थाला द्या. बघा, परमार्थातलं प्रेम हे कायम आहे, पण संसारातलं प्रेम हे तात्पुरतं आहे. बघा, बापाचं तर आपल्या मुलावर प्रेम असतंच, पण मुलाचं फिरून बापावर असेल याची गॅरंटी मी तरी तुम्हाला देऊ शकणार नाही. मग मुलाचं गुणावर, अय बचत गट, मुलाचं गुणावर नाही, बायको तर असतच, पण त्याच्या मुलावर. बघा, संसारातलं प्रेम सांगतोय बर का, पुढे जात पण माघारी येत नाही. बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उन्हाळ्याचे दिवस होते आणि मुलगा पत्र्यावर चढला होता. आता मला सांगा, पत्र्यावर काय चप्पल घालून चढता येतं का? तर नाही. म्हणून तो बिना चपलीचा पत्र्यावर चढला होता. मग आपल्या मुलाच्या पायाला चटके बसतायत हे खाली उभा असलेल्या 60-70 वयाच्या बापाला बघावलं नाही. लगेच हाक मारली, बाळासाहेब, अहो काय करताय? तुमच्या पायाला चटके बसतायत, खाली उतरा. बाळासाहेब म्हणाले, बाबा 7 जून होऊन गेलेत, कधी पाऊस पडेल याची गॅरंटी नाही. मी एवढं पत्र्यावरचं काम उरकतो आणि लगेच खाली उतरतो. मग 10 मिनिटं गेली, अहो बापाचं काहीच ते, त्याला कसं बघवणार? मग पुन्हा 10 मिनिटांनी वर आवाज गेला, बाळासाहेब, अहो काय करताय? तुमच्या पायाला चटके बसतायत, तुम्ही खाली उतरा बरं. बाळासाहेब म्हणाले, बाबा तुम्हाला ह्यातलं काय कळत नाही, तुम्ही गप बसा. मग पुन्हा 10 मिनिटं गेली, मग पुन्हा 10 मिनिटांनी वर आवाज गेला, बाळासाहेब, भिजलो तरी चालेल पण तुम्ही खाली उतरा. आता मात्र बाळासाहेब रागवले, म्हातारा तुला काय कळत नाही, तू हो बरं घरात. म्हातारा म्हणलं, मला कळत नसतं तर तू झाला असता का? मग म्हातारा म्हणलं, ह्याला तर खाली उतरवायचंय, ही सांगून काय ऐकणार नाही. मग म्हातारा लय हुशार होतं. वरच्या बाळासाहेबाचा 3 महिन्याचा पिंट्या चांगली कपडे घालून घरात पाळण्यात झोपवला होता. मग म्हातारा घरात गेलं, त्यात पिंट्याची सगळी कपडे काढली, त्याला उघडं केलं, फटकं पोतं आणलं, फटकं पोतं उन्हात हातारलं आणि त्या फटक्या पोत्यावर वरच्या बाळासाहेबाच्या 3 महिन्याच्या पिंट्याला झोपवलं. आणि नुसतं झोपवलंच नाही तर त्याच्याकडेच पाटाण करून तंबाखूला चुना लावत उभा राहिलं. मग कवळं पोरगं ते कवळं कातड त्याचं, ऊन लागलं की काय व्हायला लागलं, रडायला लागलं. मग हे कुणी पाहिलं? वरच्या बाळासाहेबाने, म्हणजे पत्र्यावल्या
आपल्या बाळासाहेबांनी. मग लगेच हाक मारली, ओ बाबा, तुम्हाला काय अक्कल? गव्हर्नमेंटने डोकं दिलं नाही का? म्हातारं म्हणलं काय झालं? अहो माझं कवळं पोरग ते, कवळं कातडी त्याचं, त्याला ऊन लागतंय, उचला बघू. म्हातारं म्हणलं मी नाही उचलणार. का नाही उचलणार? माझं ठरलंय. काय ठरलंय? माझा खाली येत नाही त्यावर तुझा हात नेत नाही. ही म्हणलं मी उतारतो, ही म्हणलं मी बी उचलतो. विठ्ठल विठ्ठल बघा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही धनाला व संसाराला जास्त महत्त्व देऊ नका, परमार्थाला द्या, तसेच आपल्या आई वडिलांना द्या. कारण आपल्यावर आपल्या आई वडिलांचे खूप उपकार आहेत आणि आईप्रमाणेच आपल्यावर वडिलांचे देखील तेवढेच उपकार आहेत. किती उपकार आहेत आपल्यावर आपल्या वडिलांचे? माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातलं बघा, एवढे उपकार आहेत आपल्यावर आपल्या वडिलांचे. आणखी किती उपकार आहेत आपल्यावर आपल्या वडिलांचे? उरा मंदी माया त्याच्या काया मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जेजू जेजू संसाराचा गाडा हाकला, वट्टा मंदी हासू जरी कन्ना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बघा, एवढे उपकार आहेत आपल्यावर आपल्या वडिलांचे. आणि जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल तर एकच करा, जिवंत असेपर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी येऊन देऊ नका. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही धनाला व संसाराला जास्त महत्त्व देऊ नका, परमार्थाला द्या, तसेच आपल्या आई वडिलांना द्या, तसेच वारकरी संप्रदायाला द्या. कारण वारकरी संप्रदाय हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा संप्रदाय आहे आणि हा संप्रदाय फक्त 4 जणांमुळे टिकून आहे. नंबर 1 पंढरीचा विठोबा, नंबर 2 आळंदीचे ज्ञानोबा, नंबर 3 देहूचे तुकोबा आणि नंबर 4 माझे छत्रपती शिवबा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही धनाला व संसाराला जास्त महत्त्व देऊ नका, परमार्थाला द्या, तसेच आपल्या आई वडिलांना द्या, तसेच वारकरी संप्रदायाला द्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही धनाला जास्त महत्त्व देऊ नका, कारण हे धन आम्हाला माती समान आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात. तुमचे रवेत धन, तुमचे रवेत धन, तुमचे रवीत धन, तुमचे रवीत धन, ते माझ्या मृत्यू के समान, ते माझ्या मृत्यू
माझे विठ्ठल विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरि 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई उलट करतात. काय करतात तर सोन्याच्या दुकानात जातात. सोन्याच्या दुकानातून 2 तोळ्याची सोन्याची माळ घेतात. त्याला तुम्ही काय म्हणता? चैन, लॉकेट. आणि ती नुसतं गळ्यात घालत नाहीत तर कॉलरच्या वर काढून मिरवतात. आणि मग त्याला नेमकं कोण पाहतं? तर नेमकं चोर पाहतात. नुसतं पाहत नाहीत तर सोसला असं मारतात आणि ती 2 तोळ्याची सोन्याची माळ घेऊन जातात. बघा, सोन्याच्या माळेला फार मोठा धोका आहे, पण तुळशीच्या माळेला कोणताच धोका नाही. तिला कोणीही चोरत नाही, कोणीही मारत नाही. आणि चुकून एखाद्या चोराच्या हातात गेली आणि त्याला कळलं की ही तुळशीची माळ आहे, किती बिचारा माघारी व आणून देत या. बघा, आपण मेल्यानंतर आपल्या बरोबर जळणारी एकमेव वस्तू म्हणजे ही तुळशीची माळ आहे. म्हणून माणसाने जिवंतपणे गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. पण माणसं असं करत नाहीत. जिवंतपणे गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत नाहीत तर मेल्यानंतर देह पवित्र करण्याकरता तोंडात तुळशीचे पान घालतात. पण माणसाने जिवंतपणेच गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण मेल्यानंतर अख्खी तुळस जरी तोंडात घातली ना तरी ते देह पवित्र होत नाही. कारण त्याच तोंडाने माणसाने आयुष्यभर कोंबड्या खाल्लेल्या असतात. म्हणून असल्या माणसाला तुळशीचं पान तोंडात घालू नये. माझ्या मते असल्या माणसाला कोंबड्याचीच पकड तोंडात घातली पाहिजे. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माणसाने जिवंतपणे गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे व एकादशी हे व्रत केलं पाहिजे. व तसेच वर्षातून किमान एकदा तरी पंढरीची म्हणजेच आषाढी वारी केली पाहिजे. कारण पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कना करी तीर्थव्रत. म्हणून माणसाने वर्षातून किमान एकदा तरी ही पंढरीची वारी केली पाहिजे. कारण पंढरीच्या वारीने काय घडतं? पंढरीच्या वारीत किती ताकद आहे? तर वारी 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 जन्म मरण निवारी. बघा, एवढी ताकद या पंढरीच्या म्हणजेच आषाढी वारीत आहे. म्हणून माणसाने वर्षातून किमान एकदा तरी ही पंढरीची वारी केली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात काय म्हणतात? कंठ मिरवा तुळसे, कंठ मिरवा तुळसे, कंठ मिरवा तुळसे, कंठ मिरवा तुळसे, कंठ मिरवा तुळसी, कंठी मिरवा
तुमचे रवेत धन तुमचे रवेत धन व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी तुमचे रवेत धन तुमचे रवेत धन तुमचे रवेत धन तुमचे रवेत धन मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. बघा तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एकाच देवाचे दास व्हा. एकाच देवाचे म्हणजे त्या हरीचे दास व्हा. कारण 17 देवांचे दास होऊन काहीही उपयोग नाही. त्यांना कोणीही किंमत देत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एकाच देवाचे म्हणजे त्या हरीचे दास व्हा. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात काय म्हणतात? मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास मनवा हरीचे ते दास मनवा हरीचे ते दास तुका मने मज हे आस तुका मने मज हे आस तुमचे रवेत धन तुमचे रवेत धन तुका म्हणे मज हे आस तुका म्हणे मज हे आस तुमचे रवीत धन तुमचे रवीत धन ते मज मृत्यू के समान 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 मृत्यू के समान मृत्यू के समान तुमचे रवेत धन तुमचे रवेत धन मज मृत्यू के समान मज मृत्यू के समान तेरा वित धन तुम तेरा वित धन तसेच मी तुम्हाला जाता जाता आपल्या घरात 3 गोष्टी असाव्यात आणि 3 गोष्टी नसाव्यात हे सांगून जातो. पहिल्या कोणत्या असाव्यात ते सांगतो. आपल्या घरात एक मत असावं. नंबर 2 पेठेला पत असावी. आणि नंबर 3 शेतीला खत असावं.
ह्या 3 गोष्टी आपल्या घरात असाव्यात. आता कोणत्या नसाव्यात ते सांगतो. नंबर 1, आपल्या घरात व्यसन नसावं. इतकं वाईट व्यसन, इतकं वाईट व्यसन की त्या व्यसनामुळे कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. माझा एकदा परभणी जिल्ह्यात कार्यक्रम होता आणि माझा कार्यक्रम झाला की मी गाडीत बसायला लागलो. तेवढ्यात एक माणूस पळत आला. महाराज, माझं पोरग दारू पितंय ही मला आजच कळलं. मी म्हणलं आज कळलं? कसं कळलं? ती म्हणलं मी आज शिरलो आणि ती बाहेर निघलं. आता तूच जर दारू पित असला तर तुझं पोरग काय डॉक्टर होईल का? नाही. दारुड्याचं पोरग दारुड, शिक्षकांचं पोरग शिक्षक, डॉक्टरांचं पोरग डॉक्टर आणि महाराजांचं पोरग महाराज. म्हणून आपल्या घरात व्यसन नसावं. अहो ही तर जाऊ द्या, पण कीर्तन झालं की काय काय भजनी मंडळी सुद्धा हेच दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. म्हणून आपल्या घरात व्यसन नसावं. आता नंबर 2, आपल्या घरात फॅशन नसावी. मेन म्हणजे महिला मंडळ आणि मुलींसाठी सांगतोय, कारण त्या फॅशनीद्वारे सुद्धा आपले भरपूर पैसे खर्च होतात. म्हणून आपल्या घरात फॅशन नसावी. आता नंबर 3, आपल्या घरात राजकारण नसावं. इतकं वाईट आहे राजकारण, इतकं वाईट आहे राजकारण, इतकं वाईट आहे राजकारण की त्या राजकारणामुळे घरात भावा भावांची भांडणं लागतात, घरात जावा जावांची भांडणं लागतात, गावात पुढाऱ्या पुढाऱ्यांची भांडणं लागतात. आणि त्या राजकारणामुळे आता बुवा बुवांची बी भांडणं लागायला लागल्यात. सत्यात बी राजकारण. म्हणून आपल्या घरात राजकारण नसावं. म्हणून आपल्या घरात या 3 गोष्टी असाव्यात आणि 3 गोष्टी नसाव्यात. हे लक्षात असू द्या. ज्ञानेश्वर तसेच आपण कोणत्या राज्यात राहतो याचं जरा भान ठेवा. आपण साधू संतांच्या राज्यात राहतो याचं जरा भान ठेवा. विशेष म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतोय याचं जरा भान ठेवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत याचं जरा भान ठेवा. कारण नव्हते कलम नव्हता कायदा तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा. म्हणून सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला खूप गरज आहे. बघा, म्हणून मी जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढंच बोलेल. अंधार पडत चाललाय दिवा पाहिजेल, अरे अंधार पडत चाललाय दिवा पाहिजेल, पण या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. मी जाता जाता महाराजांबद्दल एवढंच म्हणेल, नसेल माझ्या राजाचं मंदिर याचं मला अजिबात दुःख नाही, पण आज माझ्या राजामुळे प्रत्येक मंदिरात देव उभा आहे याचा मला अभिमान आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी आजपासून शपथ घ्या की मी दारू पिणार नाही, गांजा वडणार नाही, तंबाखू खाणार नाही, इकडं मिसरी घासणार नाही, गुटखा खाणार नाही. आणि जर तुम्हाला गुटखा खायचा असेल तर त्याच्यातलं मधलं ट काढा आणि खा किती बी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन ते माझा मृत्यू के समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे रवित धन ते माझा मृत्यू के समान मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे रवित धन ते माझा मृत्यू के समान झालेली सेवा तुमच्या चरणी माऊलींच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम जे माझं बरोबर असेल ते माझ्या गुरूंचं जे चुकीचं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचे दोष समजा आजच्या कार्यक्रमाचा योग कैलासवासी लक्ष्मण आनंदराव जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण जगताप परिवार व तसेच दीपक जगताप साहेबांचे आभार मानतो तसेच भजनी मंडळ यांनी सुंदर अशी साथ केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व मुले व त्या संस्थेचे संस्थापक श्री स्वप्नील महाराज शेंडे यांचे देखील मी आभार मानतो तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेले अक्षय महाराज यांचे देखील मी आभार मानतो तसेच मृदुंगमणी तन्मय महाराज यांचे देखील मी आभार मानतो तसेच तबला वादक आमचे छोटे बंधू पवनराजे यांचे देखील मी आभार मानतो तसेच विनेकरी यांनी देखील मला इथे सुंदर अशी साथ केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो ज्यांनी साऊंड सिस्टीम दिली त्यांचे सुद्धा आभार मानतो तसंच आपलं आजचं कीर्तन ज्यांच्यामुळे YouTube चॅनलवर दिसणार आहे ते म्हणजे ओम साई क्रिएशन चॅनल त्यांचे देखील मी इथे आभार मानतो तुम्ही म्हणचाल वा रे वा तुझी तोच ओळखली जरा आम्हीच कीर्तन ऐकायला नसतं तर तू काय आता तुम्हीच म्हणा तुम्ही सर्वांनी न झोपता कीर्तन ऐकल्यामुळे तुम्हा सर्वांचे डबल आभार मानतो काय होतं माणसाला नेमकी कीर्तनातच झोप लागती माझं एकदा असंच कीर्तन चालू होता आणि कीर्तनात एक जण झोपला होता ती नुसता झोपला नव्हता तर वरनं घोरत बी होता त्याचा मागचा त्याला म्हणतोय ए उठ कीर्तनात आलाय आणि झोपतोय ती झोपतोय वरनं घुरतोय ती म्हणलं तुला काय रे माझ्या गोरण्याचा त्रास ती म्हणलं तुझ्या गोरण्या नाही तर मला झोप लागना म्हणजे ती पण झोपायच्याच तयारीत होता तुम्ही सर्वांनी न झोपता कीर्तन ऐकल्यामुळे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा डबल आभार मानतो तसेच आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते म्हणजे कैलासवासी लक्ष्मण आनंदराव जगताप तर आता मी तुम्हाला पुण्यस्मरण का करतात हे सांगतो बघा मेल्यानंतर त्या व्यक्तीची आत्मा ही 13 दिवस ह्या पृथ्वी तलावरच भटकत असते आणि नंतर 13वा झाल्यानंतर ती आत्मा यमलोकाकडे प्रस्थान करते यमलोकापर्यंत पोचायला त्या आत्म्याला 87 दिवस लागतात आधीचे 13 आणि आत्ताचे 87 किती झाले 100 मग 100 दिवसांनी ती आत्मा यमलोकात पोहोचते आणि यमलोकात पोहोचल्यानंतर त्या आत्म्याचा तिथं केस सुरू होती केस म्हणजे कशाची त्या आत्म्याने आयुष्यभर केलेले पुण्य आणि आयुष्यभर केलेले पाप या दोन्हीत केस चालते मग ती केस
265 दिवस चालते. आधीचे 100 आणि आत्ताचे 265 किती झाले? 365. आणि बरोबर 365व्या दिवशी त्या व्यक्तीचा निकाल लागतो आणि त्या दिवशी त्या व्यक्तीने आयुष्यभर केलेली पुण्य आणि ती व्यक्ती मेल्यानंतर वर्षभरात त्यांच्या कुटुंबियांनी केलेली पुण्य हे दोन्ही एकत्र करणे यालाच म्हणतात पुण्यस्मरण. आणि या महान पुण्यस्मरणानिमित्त मला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण जगताप परिवार व श्री दीपक जगताप सर यांचे आभार मानतो. कैलासवासी लक्ष्मण आनंदराव जगताप देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमच्या छोट्या महाराजांना इथं कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल जगताप परिवाराचं या ठिकाणी मी आभार मानतो. खरंच तर पुण्यस्मरण म्हणजे कोणालाही असं वाटत नाही की आपल्यातून कैलासवासी लक्ष्मण आनंदराव जगताप हे निघून गेलेत. त्यांच्या स्वभावामुळं, त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि आमच्या वारकरी संप्रदायात एक म्हण आहे, माणूस किती जगला हे महत्त्वाचं नाही, तो कसा जगला आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणून महाराज एके ठिकाणी म्हणतात, मरावी परी कीर्ती रूपी उरावे, किंवा तुका म्हणे एकमरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे, किंवा महाराज पुढे म्हणतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आणि अशाच महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे त्यांच्या प्रेमापोटी, त्या परिवाराच्या प्रेमापोटी आल्यानंतर मला असं समजलं, एक जगताप परिवार म्हणजे एक आदर्श परिवार आहे. आपण सहज कुठलाही पाहुणा येऊ किंवा कुठलंही घर असो, वर्षभर कधी एकत्र कोणी नांदत, पण आज कित्येक वर्ष हा परिवार एकत्र गुण्यागोविंदाने या ठिकाणी त्यांचा नांदत आहेत. हे ऐकून खूप अभिमान वाटला, खूप आनंद वाटला. आणि अशा सुंदर परिवारामध्ये आम्हाला इथं कार्यक्रम करण्याचा योग आला. त्यांनी आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल जगताप परिवार व आमचे मित्र दीपक जगताप साहेब यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि महाराजांबद्दल 2 शब्द जर सांगायचं झालं, महाराजांनी वयाच्या 3ऱ्या वर्षी पाठीमागं म्हणत ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. 4थ्या वर्षी हातात विना घेऊन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन करायला सुरुवात केली. वडजल तालुका फलटण येथे त्यांचा पांडुरंग प्रसाद आश्रम या नावाने खूप मोठा आश्रम आहे. आणि महाराजांसारखी जर तुम्हाला मुलं घडवायची असतील तर पाठीमागं मुलं उभी राहिलेली आहेत. त्यांना उत्तम कीर्तनकार, उत्तम प्रवचनकार, उत्तम या ठिकाणी पखवाज वादक जर घडवायचं असेल तर महाराजांच्या या संस्थेमध्ये तुम्ही घेऊन या. अतिशय कमी याच्यात त्या मुलांना तिथं घडवलं जातं. मी एक शब्द देतो, पाठीमागं जी मुलं उभी राहिलेत ते भविष्यात खूप सुंदर घडणार आहेतच, त्यात काय वादच नाही, म्हणजे त्यात काय डाऊट नाही. पण काही जरी नाही झालं तरी तर ते आयुष्यभर आपल्या आई वडिलांना कधी विसरणार नाहीत याची गॅरंटी मी मात्र नक्की देतो. एवढे सुंदर आणि उत्कृष्ट संस्कार त्या मुलांवर घडतात. ज्यांना घडवायचे असतील तिथं पाठवा. असो, महाराजांना या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी दिली. महाराजांच्या आश्रमात विविध उपक्रम चालू असतात. तिथं मोफत वृद्धाश्रम आहे, व्यसनमुक्तीचं खूप मोठं काम आहे, आयुर्वेदाचंच खूप मोठं काम आहे. महाराजांच्या आश्रमात 100 रुपयात गुडघ्यावर इलाज केला जातो बरं का, कुठेही होत नाही. काही औषधं आणलीत नंतर घेऊ शकता. असो, पुन्हा एकदा जगताप परिवाराने इथं महाराजांना आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. आणि सर्व कार्यक्रम निवेदन संपलेलं आहे. आता जय विठ्ठल होईल. जय विठ्ठल झाल्यानंतर फुलाचा अभंग होईल. फुलाचा अभंग झाल्यानंतर बोला पुंडलिक कवरदेव होईल आणि नंतर पुष्पवृष्टी होईल. कुणीही जागेवरून फुलं टाकायची. नंतर आरती झाल्यानंतर पुढे येऊन फोटोवरती फुलं व्हायचेत किंवा खाली एक टप ठेवला जाईल, त्या टप्पात टाकली तरी, आणि सर्वांना अशा पद्धतीनं फुलं व्हायचेत. आणि आपल्या ज्यांचा आज पुण्यस्मरण आहे त्यांना श्रद्धांजली व्हायची. सर्व निवेदन संपलेलं आहे. फुलं वाटायला घेतलीत का?